खूने एकेकाळी एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारीत असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले आणि त्या सर्व प्राण्यांनी सिंहाला विनंती केली की तू प्राण्यांना ठार करू नकोस. पण सिंह म्हणतो कसा, माझ्या जेवणाच्या वेळी रोज एका प्राण्याला माझ्याकडे पाठवा, म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास नाही देणार. ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुम्हा सर्वांना ठार मारीन, अशी धमकी दिली त्या सिंहाने सर्व प्राण्यांना. रोज ठरल्याप्रमाणे एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी जेव्हा सशाची वेळ आली तेव्हा तो सिंहाकडे जायला निघाला. रस्त्यात त्याला एक विहीर दिसली. विहीर दिसताच सशाला मात्र एक कल्पना सुचली. भन्नाट कल्पना सुचण्याच्या आनंदात ससा दिवसभर जंगलात भटकत राहिला. संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला. सिंहाने त्याला जरा गुरगुरतच विचारले, काय रे, दिवसभर तू कुठे होतास? ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला, मी येतच होतो, पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला आणि त्याने मला अडवले. सिंहाने त्याला रागावूनच विचारले, कोण आहे तो दुसरा सिंह? ससा जरा चतुरच होता. तो म्हणाला, चला मी दाखवतो. सशापाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली. दोघेही विहिरीपाशी आले. ससा म्हणाला, महाराज, तो सिंह या विहिरीत लपला आहे. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. स्वतःचेच प्रतिबिंब त्याने पाहिले. ते प्रतिबिंब म्हणजे त्याला दुसरा सिंह वाटला. अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली. अत्यंत खोल असलेल्या विहिरीत सिंह पडला आणि जंगलातल्या प्राण्यांचा प्रश्नच सुटला. सर्वांना हायसे वाटले. अशी होती सिंह आणि सशाची गोष्ट. मला कॉमेंटमध्ये कळवून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट.